पुन्हा एकदा सुभाष तुम्हाला घ्यायचं आहे रोहन आणि त्यांच्याबरोबर बॅटिंग करण्याकरता जितू ज्यांच्यावरती आज मदार असेल त्यांचा खेळ दमदार होतो का ते पाहूया. पाटील नेटवर्कवरती आपण सध्या पाहतोय फुल टॉस चेंडू वापरला जाईल फुल चॅम्पियनशिप आणि आता सामन्याला होते सुरुवात. रोहन जितू आघाडीचे बिनीचे फलंदाज तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल भुवनेश. आपल्या कोणत्या पहिल्या षटक आणि अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे या स्पर्धेकरता. जर आत्ता तुम्ही जॉईन झाला असाल पाटील नेटवर्कवरती तर तुम्हाला निश्चितच मी माहिती देतो. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे जिथे दातुरे संघाने टॉस जिंकल्या प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओंकार बॉयज एडमनला आमंत्रित केलेलं आहे बॅटिंग करण्याकरता. हे बॅटल हे द्वंद्व तुम्ही आमच्याबरोबर पाहत राहा. एन्जॉयमेंट प्रचंड असणार आहे. या स्पर्धेचं आयोजन दर्जेदार आहे. अगदी चातक पक्षाप्रमाणे या स्पर्धेची आपण वाट बघत असतो. अर्थात तीच पालघर जिल्ह्यातील मानाची लाख गुणाची स्पर्धा रॉकी ग्रुप चषक 2026. एकदा सगळ्यांना विनंती आहे टाळ्यांचा गजर करूया. आजच्या दिवसाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. थँक्यू सुभाष. बॉल पे ते षटक आहे. मनोज गोलंदाजी मार्कवरती रोहन ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू अतिशय भन्नाट वेगाचा थोडासा खाली राहिलाय. बॅटची आतली कड यष्टीरक्षण थोडंसं खराब झालंय. अतिशय सुरेख चेंडू होता बोरेचा. लेंथ चांगली होती. तर हा चेंडू फ्रंटफुटला खेळायला पाहिजे होता. तो बॅकफुटला खेळलाय आणि त्यामुळे बॅटची आतली कड लागली. डॉट बॉल निर्धाव चेंडू. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर थर्ड मॅन पॉइंट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला मिडापच्या डोक्यावरून खेळला गेला होता आणि या एकेरी धावेनं आता खातं खोललं जाते. ते रोहनचं रोहन 1 इज ऑन मार्क स्कोर 1 पण जितू अत्यंत महत्त्वाचा खेळ त्यांचा असेल आणि हे बिनीचे फलंदाज आहेत. भुवनेश आघाडीचा गोलंदाज समालोचन कक्षाखंड गोलंदाजी केली जाते. मिड ऑन त्यानंतर एक मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक फाईन लेगला. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 1. जितू ऑन स्ट्राईक. आडव्या बटणे खेळायचं होतं. चपल झाला होता. ऑन साईडला खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहते आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर इथे आता भुवनेश हा चेंडू टाकत असताना फॉलो खूप चांगलं करतोय. बॅट्समन ऑफ्टमच्या बाहेर आला होता त्यावेळेस चेंडू रिलीज करण्यापूर्वी तो आला होता. त्यामुळे टेलिग्राम भुवनेशला मिळालं. खूप चांगली कामगिरी करत असताना काय युद्ध आपल्याला बघायला मिळते मैदानावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक धाबा 1. ओ खाली राहतो चेंडू. ऑन साईडला खेळायचं आहे. चेंडू रीड करता येत नाहीये. अशा प्रकारचे चेंडू खेळत असताना तुमचं तंत्र खूप चांगलं पाहिजे. मजबूत पाहिजे तरच मोठे फटके येतील. मैदानावरती आता धावसंख्या आहे 1. या षटकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ आहे. पहिला चेंडू डॉट आहे. त्यानंतर दुसरा चेंडू एकेरी धाव. त्यानंतर 2 चेंडू डॉट टाकलेत. 3 निर्धाव चेंडू. धावसंख्या 1. 1 नंबरची गोलंदाजी भुवनेश मैदानावरती करते. समालोचन कक्षाखंड तो मारा करतोय. खेळण्याची जबाबदारी जितूची. पुन्हा तेच घडतंय. घुसून मारायचंय खरं तर. परंतु भुवनेश काय कामगिरी करते. आतापर्यंत त्यानं आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी करत असताना जी टेस्ट क्रिकेटमध्ये लाईन असते ना तीच लाईन आहे आणि त्यामुळे मैदानावरती बॅट्समन जितूची अग्निपरीक्षा होते. भुवनेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ओ कट करायचं होतं. पंच आमच्या बाजूला बळतायत. हात करतायत समांतर. सकाळी थोडी थंडी पडली त्यामुळे पंचांना देखील व्यायामाची आवश्यकता आहे. वाईट बॉल शहरात धावसंख्या 2. मिस्टर इस्टानं धावसंख्या आता वाढते. ओंकर बॉईज एडवन. भुवनेश गोलंदाजी मार्कवरती जितू ऑन स्ट्राईक. हा चांगला फटका आहे दर्जेदार परंतु क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. सुरेख पकडलाय झेल. जितू तर संपलाय खेळ. ओंकार बॉईज एडवन संघाला बसतोय पहिला धक्का.
शिर्डी वही जाते हैं जिने साई बाबा बुलाते. सुभाष, थँक्यू सो मच. खूप चांगली गाणी तुम्ही वाजवता, ही तुमची ओळख आहे. पहिल्या षटकाचा खेळ, हार्दिक धावपलका धाबा फक्त 2 आहेत. खूप चांगली गोलंदाजी भुवनेशने केले आणि पहिल्याच षटकामध्ये तिखट मारा करत असताना फक्त 2 धाबा दिल्या आहेत आणि 1 मोरा टिपलाय. शेट माणूस कडून गोलंदाजी करताना आपण पाहिलं भुवनेशला आणि चांगली लाईन त्याने ठेवली. सातत्याने गुडलाईन स्पॉटवरती बॉल डिलिव्हर करत होता आणि त्याचबरोबर थोडं ऑफ स्टोनच्या बाहेर. त्याचमुळे जितू ज्या पद्धतीनं संघर्ष करत होता, शेवटच्या बॉलवरती चान्स घेतला आणि तिथे तो चान्स आपण पाहिला खऱ्या अर्थानं व्यर्थ जाताना पाहायला मिळाला फलंदाज जितूसाठी. आता नवीन बॅटर सन्मित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धक्का या ठिकाणी लागला आणि पहिल्या षटकामध्ये प्रशांत सर ओंकार बॉईज एडवन टीमला जी सुरुवात हवी ती करू दिलेली नाही आहे या सकाळच्या सत्रामध्ये, मॉर्निंग सेशनमध्ये. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील फुलटॉस होता. फुलटॉस बॉलला या ठिकाणी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हार्दिक, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरणारी गोलंदाजाची महत्त्वाची भूमिका असते. अर्थात तो त्या भूमिकेला न्याय देत असताना आपण गोलंदाजाला पाहिले. अप्रतिम कामगिरी केली. ऑनसाईडला पूल करायचं होतं. भाविक मैदानावरती गोलंदाजी करण्याकरता आलेला आहे आणि आता पहिल्यांदा आपण बघितलं जो आघाडीचा गोलंदाज होता, तोच कित्ता या ठिकाणी आता भाविक गिरवतोय. 2 डॉट बॉल, धावसंख्या आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झाला आहे. धावफलक धाबा आहेत फक्त 2. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे पॉवर प्ले बॅटिंग करायची आहे तिथे गोलंदाज आपली कला दाखवत आहेत. आणि मागील 8 चेंडूंमध्ये तब्बल 7 डॉट बॉल आपण पाहिल्यात. फक्त एका चेंडूवरती धाव येताना आपण पाहिलं. फुलटॉस होता. ऑफसाईडला ड्राईव्ह त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 2 धाव्यांचा कॉल आहे. मिसफिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. मागील 2 चेंडूंवरती विथ द बॅटने रन्स आल्या नव्हत्या आणि या तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी धावा येताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 4. DCC दातेवरे संघाचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी पॉवर प्लेमध्ये स्वप्नवत सुरुवात झाली. त्याला अगदी आपण इंग्रजीमध्ये म्हणायचं तर ड्रीम स्टार्ट. धावसंख्या 4ला 1. ओंकार बॉईज एडवन. रोहन मोठे फटके खेळण्यामध्ये निश्चितच माहीर आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झाले का? निश्चित झालंय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना. एका बाजूला तिखट गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला दर्जेदार क्षेत्ररक्षण, म्हणजे एक चांगलं टीमवर्क DCC दातेवरे संघाचे पाहायला मिळते. षटक क्रमांक 2, धावसंख्या 6ला 1. ओंकार बॉईज एडवन. याआधी सुद्धा रितेशने चांगली फिल्डिंग डीपमध्ये केली होती आणि लॉंगॉनमध्ये एक त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. लॉंगॉनमध्ये सतत त्याने अटेम्प्ट तो करत असतो आणि त्या अटेम्प्टमध्ये त्याला सक्सेस मिळताना आपण पाहिले आणि या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फिल्डिंग त्याने केली. आतापर्यंत शॉर्टबॉलचा वापर केला होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूर होता. इथे सुद्धा कॉन्फिडेंटली स्ट्रोक आलेला नाही आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू या ठिकाणी कनेक्ट होत नाही आहे. रोहन यांच्या सुद्धा टायमिंग करणं गरजेचं असेल, कारण आता सर्व मदार असेल ते रोहनवरती. संघाचा कर्णधार आहे नॉस्टॅक रेनला, तर सनबीतनं आपलं खातं खोललं नाही आहे. षटक क्रमांक 2, धावसंख्या 7ला 1. रन रेट 3.82चा आहे. भाविके षटक अतिशय प्रभावी. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. जबाबदारी असेल सनबीतची. पॉवर प्लेमध्ये एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळू शकते. ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू खोलवर टप्प्याचा खूप चांगला खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं वाईड लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला यावं लागलंय. चेंडू पकडलाय आणि पुन्हा एकदा थ्रो केलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. 2 षटकाचा जर आपण खेळ बघितला तर DCC दातेवरे संघानं अप्रतिम कामगिरी केली. त्यांचा दबदबा राहिलेला आहे. 2 षटकात धावफलका धाबा 8ला 1. तर या मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी केली तिखट. त्यामुळे ओंकार बॉईज एडवन संघाची अवस्था थोडीशी आहे बिकट. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर परत येऊया. 2 षटकानंतर 8ला 1. पहिल्या दोन्ही षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहतोय. प्रशांत सर ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत केली गेली. टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजी निवडली आणि तो विश्वास आतापर्यंत सार्थ करून दाखवलाय जो गोलंदाजांवरती ठेवला गेला. आणि दोन्ही गोलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहतोय, बुनेश जो एक युवा गोलंदाज आहे आणि मागच्या ओव्हरमध्ये भाविकला आपण पाहिलं ज्याच्याकडे अनुभव भरपूर मोठा आहे. आणि या दोन्ही गोलंदाजांनी आपली कामगिरी चोखपणे पार पाडले पहिल्या 2 षटकांमध्ये. चमकदार कामगिरी केली, जबरदस्त कामगिरी केली. आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरत असताना बुनेश छान फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर खेळलेला आहे. ही तर सुरुवात आहे.
नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझं असेल. संबित या ठिकाणी निश्चितच ठणकावून सांगतोय छोटेसे वर्ष पार हा स्ट्रोक आपण पाहिला आणि बरोबर शॉर्ट सिलेक्शनचे आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डहून काढण्याचा प्रयत्न ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज संमितचा आणि या चौकार येताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती सुद्धा या ठिकाणी याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. हार्दिकला आपण पाहिलं. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. योग्य वेळ दिलेला होकार आणि योग्य वेळ दिलेला नकार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला संबितकडनं, परंतु रोहननं नकार दिला. धावसंख्या 13ला 1. बोनीच्या या षटकात पहिल्याच चेंडूवरती खणखणी चौकार बॅट्समन संबितच्या बॅटमधनं. रोहन ऑन स्ट्राईक. छान चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू पकडे थ्रो करेल तोपर्यंत आरामात एक धाव पूर्ण होते. एकेरीनं रोहन या ठिकाणी खेळतायत 7 वरती संबित 6. धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना ओंकार बॉयज 14ला 1. चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती आणि तदनंतर लाईन अँड लेंथमध्ये इम्प्रूव्हमेंट केली गेली. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय लॉंग ऑफ मधून. कॅचेटचा कॉल हार्दिक त्या ठिकाणी होता आणि हार्दिकने चांगला झेल टिपलाय. टीम ओमकार बॉयज 1 टीमला लागत असताना दुसरा धक्का. फलंदाजाला बोनसची अफलातून कामगिरी कमबॅक करत असताना पुनरागमन देखील तितकंच महत्वाचं आहे. षटक क्रमांक 3. धावसंख्या 14ला 2 आहे. पार्थ नवीन बॅट्समन मधल्या फळीमध्ये संधीमध्ये रोहन त्याला समजावतोय, कानमंत्र देतोय. हा ऍक्शन रिप्ले काय घडलं होतं पहा. शपथ झाला बॅट्समन. त्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर चेंडू गेला लॉंग ऑफला जिथे क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण हार्दिक आणि कॅप्टनने सांगितलं अभिनंदन. हार्दिकने पकडला होता झेल. इथे भोनेचं अभिनंदन असेल, खूप चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 एकेरीचे टोले आणि 1 विकेट. महत्वाची विकेट आहे. धावसंख्या 14ला 2. ओंकार बॉयज 1. विकेट आला आणि नवीन बॅटर क्रीजवरती पोहोचलाय. आपण पाहू शकताय पार्थ नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 14 वरती 2 धक्के आतापर्यंत लागल्यात. अजूनही यावरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी केली होती पहिल्या चेंडूवरती, कारण रिस्क घ्यायची नाहीये. पार्टनरशिपची गरज आहे. रोहन एका बाजूला अनुभवी फलंदाज आहेत आणि या सिच्युएशनमधून बॅटिंग कशी करावी ते त्यांना चांगलंच माहिती आहे. शेवटचा बॉल. हार्दिक आता दबाव आहे बॅट्समनवरती, कारण 2 गडी बाद झाले. धावफलका धावा 15 आहेत. रोहनवरती मदार असेल, त्यांचा खेळ दमदार नेहमीच आपण पाहिलाय. चेंडू खेळून कडे अलॉंग द कार्पेट वाईट इज लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 16ला 2. रोहन घेत आहेत 8 वरती पार्थ 1 आणि बोनेश 2 षटकं 10 धावा 2 बळी त्यानं प्राप्त केलेत. ओंकार बॉयज 16ला 2. नंतर होणारा सामना देखील तितकाच महत्त्वाचा असेल. त्रिशिका 11 वैतीपाडा NCC सफाळे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी सज्ज राहा. NCC सफाळे आणि त्रिशिका 11 वैतीपाडा. मॅच क्रमांक 2 अगदी थोड्याच वेळात त्याचा टॉस केला जाईल. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर नाव स्कोर 16.2. ओंकार बॉयज 1. कुणाल दादा पाटील स्टँडकडनं गोलंदाजी केली जाते. रॉकी ग्रुप एक मानाची स्पर्धा सध्या आपण पाहताय. पाटील नेटबरवरती. रोहन ऑन स्ट्राईक. गोल टप्प्याचा चेंडू आहे, बुंद्यात टाकलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. अपील या ठिकाणी उचलून धरलंय. रोहनची खेळी संपुष्टात. अतिशय महत्वाचं यश आहे. हा मोठा धक्का आहे. जाळ्यात मोठा मासा अडकलाय आणि भाविकचा यॉर्कर अगदी बघण्यासारखा होता. बघा, टिपिकल मराठीमध्ये याला बुंद्यात टाकलाय चेंडू. टो क्रशिंग यॉर्कर म्हणतात. अप्रतिम चेंडू टाकला आणि या मॅच मध्ये 8 धावांची रोहनची खेळी संपुष्टात.
बॉलवरती यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि परफेक्ट यॉर्कर होता. टो क्रशिंग यॉर्कर आपण पाहिला. सुरुवात यॉर्करने झाली आणि यॉर्करवरती विकेट मिळाली. आता नवीन बॅटर हार्दिक मैदानामध्ये दाखल झाले 5व्या क्रमांकावरती. 3 धक्के आतापर्यंत लागल्यात आणि जे 2 फ्रंटलाईन बॉलर आहेत, जे प्रमुख 2 गोलंदाज आहेत, त्या अस्त्रांना या ठिकाणी बाहेर काढले गेले. ते वेपन या ठिकाणी आपण पाहू शकतात दातिवडे 11 संघाचे आणि फ्रंट लाईनला आहेत. विशेष करून भाविकला माहिती होतं की रोहन एक महत्त्वाचा खेळाडू आहे, हुकमाचा एक आहे आणि त्याला बाद करायचं जर झालं तर ब्रह्मास्त्राचा वापर करायला लागला. ब्रह्मास्त्र अगदी योग्य पद्धतीने वापरलं. यॉर्कर या ठिकाणी अगदी सटीक होता. त्यामुळे फलंदाज रोहनची खेळी संपुष्टात. नवीन बॅटर दाखल झाले हार्दिक. पार्थ आणि हार्दिक ही जोडी मैदानावरती. धावसंख्या 16ला 3. भाविक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. ओ हो हो, आणखीन एक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न त्याने केला होता. फुलटा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचा चेंडू बॅटला ब्रश होतोय आणि तिथून पुन्हा एकदा या ठिकाणी शरीरावरती आतो. त्यामुळे चेंडू फार लांब गेलेला नाहीये. छान गोलंदाजी, अप्रतिम मारा. मैदानावरती अपेक्षा हार्दिक आणि पार्थकडून जबरदस्त आहेत. चौथ्या षटकाचा खेळ. धावफलका दबा 16ला 3. पहिले दोन्ही चेंडू या ठिकाणी वेगवान होते आणि त्याचबरोबर पहिल्या चेंडूवरती लाईन आपण पाहिली यॉर्करचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि सेकंड बॉलवरती सुद्धा नवीन बॅटर स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता गोलंदाज भाविकने. तिथे थोडासा फुलटॉस पाहायला मिळाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील हा सुद्धा परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिले तिन्ही चेंडू वेगेसहित बरोबर टप्प्यावरती या ठिकाणी टाकले गेलेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. विशेष करून जेव्हा ब्रह्मास्त्राचा विषय येतो, अत्यंत महत्त्वाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे. तेव्हा 2 प्रकारचे यॉर्कर असतात. त्यावरती आपण पुन्हा एकदा जाणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भाविक. धावसंख्या 16ला 3. हार्दिक आपलं खातं खोलू शकले नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. एक तर तुम्ही टो क्रशिंग यॉर्कर टाकू शकता. दुसरा ऑप्शन तुमच्याकडे पर्याय असतो आउट ऑफ द वाईड यॉर्कर टाकायचं. तर दोन्ही या ठिकाणी वापर. भाविकने पहिल्यांदा रोहनसाठी टो क्रशिंग यॉर्कर बुंद्यात चेंडू टाकला होता आणि त्यानंतर एक चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड यॉर्कर हार्दिकसाठी टाकला होता. छान गोलंदाजी भाविककडनं आतापर्यंत झाली आहे. पहिले 4ही चेंडू या ठिकाणी निर्धावच्या रूपामध्ये आलेले आहेत. आपण पाहू शकता ज्या पद्धतीने रन्स आलेल्या नाही आहेत. हा सुद्धा बॉल 5वा डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटने सुरुवात झाली आणि तिथून जो आत्मविश्वास आपण पाहतोय भाविकचा आणि चांगला प्रवास मागील 5 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. वेगेसहित जो टप्पा त्याचा आपण पाहतोय, जी लाईन आपल्याला पाहायला मिळते, बरोबर लेंथवरती बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड केले जात आहेत. वैविध्यपूर्ण गोलंदाजी मैदानावरती विशेष करून गुडले स्पॉट आणि त्यानंतर 2 मीटरचा वापर अप्रतिम केला भाविकनं. आता एक संकेत आहे, म्हणजे आता रेकॉर्ड होईल का भाविकचं? विकेट मेडन ओव्हर येईल का? शेवटचा चेंडू जर त्याने डॉट टाकला किंवा विकेट घेतली तर निश्चितच एक मोठं रेकॉर्ड भाविकच्या नावावरती राहील आजच्या दिवसभरामध्ये. 16ला 3. नाजूक स्थिती आहे ओंकार बॉईज एडवान्स संघाची. चांगला चेंडू टाकायचा होता. एक्स्ट्रा कमाला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव घेतली जाईल का? पंचांचा इशारा बघूया नितेश. एक धाव पूर्ण झालेली आहे. त्यामुळे विकेट मेडल ओव्हर तर येणार नाही, परंतु अफलातून कामगिरी. जबरदस्त गेंदबाजी भाविककडून. 2 षटकं 7 धाबा 1 गडी बाद केलाय. 4 षटकांचा खेळ आणि आता ओंकार बॉईज एडवन 17ला 3. सामना आपण पाहणार आहोत. त्रिशिका 11 वैथीपाडा आणि दुसऱ्या बाजूला NCC सफाले या दोन टीममधील एक क्लोज फाईट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ प्रशांत सर या विभागामध्ये सध्याच्या घडीला बिग फॉर्म मध्ये आहेत आणि या दोन्ही या संघांमध्ये जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, यंगस्टर्स एका बाजूला असतील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत अनुभव अर्थातच NCC सफारी टीमला आपण पाहणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आला NCC सफारी संघ. त्यामुळे आज सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावरती लक्ष वेधित असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती रितेश आहे. मागील 2 वर्षामध्ये या सुद्धा खेळाडूने भरपूर मेहनत स्वतःवरती घेतले. स्वतःला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न या क्षेत्रामध्ये तो करतोय. पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. विकेट सॅक्रिफाईस केल्या गेल्या धावचीच्या रूपामध्ये आपण पाहतोय. हा विकेट सॅक्रिफाईस करत असताना फलंदाज आता हार्दिकला तंबूच्या असला परतावा लागतंय. 17 या धावसंख्येवरती चौथा धक्का ठिकाणी लागला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये.
रितेश गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या 17ला 4. 5व्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. पार्थ ऑन द मार्क. अकोटमध्ये चेंडू ऑन साईडला पूल केला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. पारच्या बॅटमधनं कडकडीत चौकार. स्ट्राईक गेल्यानंतर एअर स्ट्राईक केली गेले. गोलंदाज रितेश वरती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 रन स्कोरवरती आपण पाहतोय. पार्थला मागील काही षटकांमध्ये जास्त संधी मिळाली नव्हती. भरपूर वेळ तो नॉन स्ट्राईकवरती राहिला होता. या बॉलवरती सुद्धा भरपूर वेगाने बॅट स्विंग केले होते. गुडलेन स्पॉटवरून चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा बाउन्स होताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 21 वरती या ठिकाणी स्टेबल राहते. 5व्या षटकाचा खेळ अफलातून कामगिरी केली या संपूर्ण मॅच मध्ये. पहिल्या इनिंगमध्ये डीसीसी दातेवडी संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केले तर दुसऱ्या बाजूला ओंकार बॉईज थोडासा अडचणीत सापडले संघ. ऑफस्टंपच्या बाहेर ऑन साईडला खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धाबा. चौकार षटकारांची आतषबाजी खरं तर अपेक्षित होती, तसं घडलेलं नाहीये. अतिशय तिखट आणि भन्नाट वेगानं वैविध्यपूर्ण गोलंदाजी मैदानावरती रितेश खंड झाले. त्याचबरोबर बाकी सर्व गोलंदाजांनी पुणे देखील प्रभावित केलंय. षटक क्रमांक 5 2 चेंडू शिल्लक आहे. 6 षटकांचा सामना. धावसंख्या 22ला 4. ओंकार बॉईज 8-1. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक घेतल्यानंतर चौकार आलं होतं पारच्या बॅटमधून आणि मागील 2 चेंडूंवरती रितेश कमबॅक करताना दिसला. हा सुद्धा बॉल बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी आपण पाहतोय स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. आणि त्यानंतर बघा काय घडलं. लगेच चॅलेंज केलं. म्हणजे ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं की व्हाईट बॉल आहे, तर त्यानंतर लगेचच गोलंदाजांनी सांगितलं मला DRS पाहिजे. त्यामुळे डायरेक्टर टू टीबी अंपायर असतील आमच्याबरोबर. पप्पू. 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. रितेश गोलंदाजी मार्कवरती. यानंतर होणारा सामना हार्दिक अतिशय महत्वाचा असणार आहे. 2 वाघांची झुंज असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तुमचा रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. रितेश गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 22ला 4. 5व्या षटकाचा खेळ. पुढे सरसवत खेळायचं होतं. आता इथे यतीन जो आहे तो बॅटिंग करत असताना तितकासा आत्मविश्वास जाणवत नाहीये. बघा काय बॅटिंग करतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू यापूर्वी आपण बघितला. त्यानंतर बॅट्समन शफल पण झाला होता. त्याचाही फायदा गोलंदाजाला मिळाला. 5 षटकाचा खेळ. धापलका धाबा 22ला 4. प्रथम बॅटिंग करत असताना ओंकार बॉईज 8-1. संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर सफाळी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचे. निर्णायक षटकाचा खेळ. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 22ला 4. यतीन आपलं खातं खोलू शकत नाहीये. तो संघर्ष करतोय धावन करता. पार्थ 6 वरती आहे. इथून 6 चेंडू शिल्लक आहेत तर हार्दिक कमीत कमी 3 मोठे फटके अपेक्षित आहेत ओंकार बॉईज 8-1 संघाला. ती फायटिंग टोटल नसणार आहे, परंतु लढण्यासाठी अतिशय महत्वाची धावसंख्या ठरेल. आणि याच मोमेंटवरती गोलंदाज पाडी अर्थातच पंढरी यांना आणलं गेलंय बॉलिंग ट्रॅकवरती. त्या ठिकाणी चेंडू बाउन्स झाला आणि त्यानंतर रितेशला बीट करतोय. आधी रितेशने लॉग मध्ये ज्या पद्धतीनं त्याच्या क्षेत्ररक्षणाचा स्तर दाखवला होता, परंतु या बॉलवरती चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय बाउन्स होताना पाहायला मिळाला आणि आउटफील्डचा फायदा बॅटिंग आणि टीमला मिळतोय. नशिबाची थोडीशी साथ मिळाली, त्याचा फायदा घ्यावा लागेल. मोमेंटम आपल्याकडे आणण्याकरता किमान या षटकात 3-4 मोठे फटके खेळले तर पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळेल कमबॅक करण्याची. धावसंख्या 26ला 4. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. ताकदीचा वापर सातत्यानं करत असताना बॅट्समन पार्थ. चेंडू जाईल लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. हो, एकच धाव मिळाले. खरं तर पार्थला आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. मैदानावरती यतीन संघर्ष करत असताना 6व्या षटकाचा खेळ. 4 चेंडू शिल्लक आहेत. ओंकार बॉईज 8-1. 27ला 4.
चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय 27 फलकावरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर सिंगल आली आणि या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह दाखवला होता. इथे सुद्धा सिंगल मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 28. ज्या स्लॉग हिट्सची चर्चा आपण प्रशांत सर करत होतो, तर फक्त 3 बॉल आहेत. मागील 3 बॉलमध्ये एक चौकार आला आहे, तो एक मोठा फटका आला आहे. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये सुद्धा चांगलं धावा टार्गेट करावे लागणार आहेत. आणि ती सुवर्ण संधी आहे पार्थसाठी. 11 वरती खेळतोय. पुढे सरसावत खेळायचं होतं. नितेश पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण ते करतात. आज पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थात या गावचे सुपुत्र पण आहेत. धावफलक दबा 28. 28ला 4. षटक क्रमांक 6 मैदानावरती सुरू आहे. पुढच्या सामन्यासाठी वैतीपाडा संघ आणि सफाळे आपण तयार. टॉससाठी बंडरी गोलंदाजी मार्कवरती. ऑफसाईडला चेंडू गॅपमध्ये खेळलाय. लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटमध्ये येऊन चेंडू थांबवतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी पार्थसाठी आहे. अत्यंत जबरदस्त कामगिरी पार्थने केली. एका इनला विकेट जात असताना शेवटचा चेंडू या षटकातला या इनिंग मधला 30ला 4 ओंकार बॉयज एडवन. 30 धावा स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती पार्थला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. स्टेप आउट केलं ऑफ साईडला. ग्रेट शॉट. शॉट ऑफ द मॅच. काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला ठोकलाय षटकार स्टेप आउट करून. या इनिंग मधील सर्वोत्कृष्ट हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने प्रशांत सर हा फटका खेळला गेला, स्टेप आउट केलं, लाईन अँड लेंथला रीड केलं आणि मिडल ऑफ द बॅटने चांगलं टायमिंग त्या ठिकाणी आपण पाहिलं, जुळलं गेलं आणि सरळ बॉल लॉंग ऑफला षटकार येताना पाहायला मिळतोय. पाहू शकता ऍक्शन रिप्ले पाटील नेटवरती थोडासा लेग स्टम्पच्या बाहेरून चेंडू बघा पुढे सरसावत जाऊन खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून हा चेंडू सीमारेषा पार गेला. बदल आणि ते खूप चांगलं होतं. त्याचा फायदा पार्थला झाला आणि अशा रीतीनं एकूण षटक समाप्त झाले. 6 षटकांच्या समाप्तीनंतर रॉकी ग्रुप ट्रॉफी 2026च्या या महासंग्रामध्ये 37 धावांचा पाठलाग करण्याकरता मैदानावरती दातुरीचा संघ दाखल होईल. टॉस केला जाईल. यानंतर अतिशय महत्त्वाचा टॉस असेल तर 2 संघ सज्ज असतील. वैतीपाडा आणि त्यांच्या समेत अर्थात त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ असेल सफाळे. या 2 मातबर संघामध्ये लढाई असेल आणि निश्चितच आपल्याबरोबर जॉईन होत आहेत 11 दिवस ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात. प्रमोद शेडगे. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. धन्यवाद प्रशांत जाधवडे सर, आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. आजच्या दिवसभरामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. मी अशोकजी घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. एका साईडला युवराज तर एका साईडला पंकज पाटील यांना आपण पाहतायत. एक लेजंड तर एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि अशोकजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. रॉकी ग्रुप आणि आरजी 2 नाण्याच्या बाजू आहेत. आरजी, यस आरजी आलेला आहे. धन्यवाद अशोकजी घरत साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. पंकज पाटील, प्रथमतः हा वेलकम आहे या नयनरम्य अशा वातावरणात. सकाळच्या सत्रात रॉकी ग्रुप चषक 2026मध्ये आल्यानंतर कसं फील करता येते या स्पर्धेबद्दल? रॉकी ग्रुपचं आयोजन खूप सुंदरच असते प्रत्येक वेळेला, त्यामुळे इथे खेळण्याची प्रत्येक खेळाडूला खूप आस लागलेली असते. टॉस जिंकलाय, सकाळच्या सत्रात काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण घेण्याचा. आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो, नक्कीच. थँक्यू. पंकज पाटील जास्त बोलत नाहीत, परंतु गोलंदाजी आणि बॅटने जरूर उत्तर देतात. युवराज, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. यंदाच्या हंगामामध्ये NCC सफाळी टीम बरोबर खेळलेल्या आहात? नाही. म्हणजे डावपेच माहिती नाही आहेत. आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो, नक्कीच. किरणजी कारभारी साहेब नेहमीच तुम्हाला त्रिशिका 11 या टीमला या पॅकर्स म्हणून खेळवतात, तर त्यांचा आभार कसा व्यक्त करतील आपण? ते आम्हाला न सांगता आमची टीम टाकतात आणि आम्हाला ते खूप सपोर्ट करतात आणि आम्हाला त्यांनी या टुर्नामेंटसाठी जर्सी पण स्पॉन्सर केल्या आहेत आणि त्यांचा आमच्या टीमकडून मनापासून धन्यवाद. रॉकी दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही मेहनत घेतलेली आहे, कारण तुम्ही सुद्धा एक आयोजक असतात. तर मेहनत काय असते, तर या स्पर्धेविषयी तुमच्या मुखातून गोड कौतुक कसं होईल? ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि आज आम्ही इकडे पोहोचलोय आणि आम्ही आज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न युवराज, असा कोणता तुझा आवडता खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये?
जर बघायला गेलं तो टेनिसमध्ये माझा आदर्श माझे वडीलच असतील, कारण मी 7 ते 8 वर्षापासूनच पप्पासोबतच मॅच बघायला जायचो. आणि जर बघायला गेलं तर माझे आदर्श माझे पप्पाच आहेत. आणि इंटरनॅशनल सांगितलं तर ऑलवेज रोहित शर्मा. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. सुनील वैती साहेब यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर युवराज वैती. नुकताच टॉस झाला अशोकजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आणि NCC सफाळ्याच्या बाजूने लागला. पंकज पाटील यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः या सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी करणार आहोत. NCC सफाळे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल आणि आमच्या समवेत असतील आदरणीय मनोजजी पाटील. बहाडोलीचा एक गोड आवाज, गेली कित्येक वर्ष या आवाजाने अगदी मात्र पंचकृषीमध्ये आणि पालघरमध्ये दुमदुमलाय हा आवाज. मनोजजी पाटील या आपण जॉईंट व्हायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. पाटील नेटवर्क कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, कपिल पाटील, जतीन किनी, मेहुल पाटील. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अगदी क्रिकेटचं नंदनवन आजच्या 7व्या दिवसामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. सकाळच्या सत्रामध्ये रॉकी दादा यांना मानाचा सलाम आणि संपूर्ण आयोजक कमिटीला मानाचा सलाम असेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत पुनश्च एकदा मनोजजी पाटील उपस्थित झालेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आज संपूर्ण दिवसामध्ये ते माईक शेअर करतील. पहिलाच बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह. मनगडाचा चांगला वापर केला होता आणि तेवढी सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल हार्दिकच्या बॅटमधून. हार्दिकने पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क नैतिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहताय DCC दातिवरे वर्सेस ओंकार बॉईज एडवन. पहिला सामना आजच्या दिवसामधील सफाळे ग्रामीण आज आपण पाहतायत. आजचा हा फॉर्मॅट आहे. या अगोदर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वेगवेगळे खेळाडू, नवीन चेहरे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जे श्रोते जोडले गेले त्या सकाळच्या सत्रामध्ये त्यांना सर्वांना गुड मॉर्निंग एव्हरीवन, शुभ सकाळ, जय शिवराय. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. अप्रतिम चांगला बॉल होता. थोडासा खाली राहिला होता. त्या स्पॉटवर जेव्हा बॉल डिलिव्हर्ड झालाय तेव्हा बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना रोहन गावड स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ओंकार बॉईज स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचले गेले. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते मिस्टर सँडी. कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी. जरी मनोजी पाटील 37 धावांचं लक्ष असलं ना 6 षटकांमध्ये, एक माफक लक्ष आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण या मैदानात 37 धावा या कमीच आहेत. परंतु इथून जर चांगली गोलंदाजी केली तर डेफिनेटली या धावा सुद्धा डिपेंड होण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच. कारण नैतिकने ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. तर याच अनुषंगाने याच पद्धतीने जर कंजूस गोलंदाजी केली इथे तर नक्कीच या धावा रोखल्या जाऊ शकतात. पुन्हा एकदा मात्र सुरेख चेंडू होता. अप्रतिम चेंडूची लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळाली. ज्या पद्धतीने नैतिक गोलंदाजी करतोय, फलंदाजांना थोडंसं रोखून ठेवलंय आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, कारण धावफलकावर धावा खूप कमी आहेत. येस, ॲब्सोल्युटली राईट. नैतिक नवीन चेहरा आहे आणि टॅलेंटची कमी नाहीये या खेळाडूकडे. यावला ऑन साईडला पूल केलंय. अतिशय चांगला दर्जेदार फटका. मिस यू जयू. अर्नाळाचा ब्रँड जरी आपल्यापासून दूर गेला तरी सुद्धा मात्र त्याच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा देणारा एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्रिवार अभिवादन, खणखणीत चौकार, वेलकम बाउंड. अंदाज पुढे एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू षटक क्रमांक पहिलं आणि चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार येतो. या चौकारानंतर बघा पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा होत्या, त्यानंतर 5 धावा होत्या, त्यानंतर आपण बघितलं तर 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. तर जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या शेवटच्या 2 चेंडूवर 8 धावा येऊन आलेल्या आहेत.
एक्झॅक्टली आपण पाहिलं तर रोहन गावड तेच सांगतायत की अगोदर नैतिक 3 बॉल जे डिलिव्हर्ड केले होते ना, त्याच अनुषंगाने जर तुम्ही गोलंदाजी केली असती तर कदाचित हे 2 चौकार आले नसते. फुलटॉस बॉल ऑन साईडला खूप चांगला बॅकलिपचा वापर केला आणि मिडॉनला कोणताही फिल्डर नाही आहे. राजेश म्हात्रे बंटी दादा यांच्या स्टँडला मानाचा सलाम करणारा हा खणखणीत चौकार ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. फुलटॉस बॉल आणि सोडणार नाहीये, प्रतीक्षा करत असतात ओव्हर पिच बॉल कधी येईल, फुलटॉस बॉल कधी येईल, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल कधी येईल. आणि अशा बॉलला मात्र आपण पाहतायत की फलंदाज रीड करतात आणि त्या बॉलला पाठवतात बाउंड्री लाईनच्या दिशेने. ते झालं एक्झॅक्टली. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ 9 धावा. मनोजी पाटील सकाळच्या सत्रामध्ये आल्यानंतर कसं फील करतायत रॉकी ग्रुप चषकाला? नक्कीच मैदान बघितल्यानंतर असं वाटतं की प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आज आपण बघितलं तर पावसाळ्यानंतर इथली परिस्थिती काय असेल याचा आढावा घेतला आपण, तर त्यानंतर रॉकी दादा आणि त्यांची पूर्ण टीम यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण ऑनस्क्रीन जेवढे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक बघत असतील तर अगदी जवळ नदी किनारी आपण बघतोय, समुद्रकिनारी हा जवळजवळ मैदान बनवलेलं आहे. इथे भरपूर माती टाकली असेल बाहेरची आणून आणि मैदानासाठी ही जागा योग्य नसताना सुद्धा एक सुसज्ज मैदान तयार केलंय. तर त्यांच्या या कार्याला खरोखर सॅल्यूट असेल. आणि जिथे मैदान नाहीत त्यांनी मात्र राखीदादा यांच्याकडून काहीतरी शिकावं असं मला तरी वाटतंय. येस एक्झॅक्टली. आपण खूप चांगलं वर्णन केलं. काही ठिकाणी आपण पाहिलं तर मैदान ऑलरेडी तिथे असतं, फक्त तुम्हाला काही स्टँड्स टाकायच्या असतात, त्यानंतर सगळ्या गोष्टी. परंतु मैदानासाठी जे 2 महिने व्यतीत केले जातात ना, फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त पाहायला मिळतो. म्हणजे एक प्रामाणिक प्रयत्न जे करतात या मातीतूनच मात्र खेळाडू घडतात. त्यामुळे मात्र आपण पाहू शकतात की आमच्या ग्रामीण क्रिकेटला एक चालना मिळावी. कारण फायदा हा शब्द तर रॉकी दादा यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, रॉकी ग्रुपच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. फक्त इथे येऊन तुम्ही चांगलं खेळा, आमच्या गावाचं नाव रोशन झालं पाहिजे आणि त्याकरता हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे खरोखरच या रॉकी ग्रुप चषकाला एक मानाचा सलाम असेल. दरम्यान विकेट मिळाली, इनसाइड आउटचा फटका खेळला गेला होता आणि सॉफ्ट डिसमिसल तिथे लॉंग ऑफ वायडिशमध्ये होता. चांगला झेल टिपत असताना रोहन गावड यांच्या पहिल्या खात्यात पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 9. आता बॉल आहेत 29 बॉलमध्ये विजयासाठी 28 रन. DCC दातिवरे टीम. रितेश एका साईडला पाहायला मिळतोय तर संदीप निजाई आणि रितेश निजाई या दोन्हीही बॅटरच्या माध्यमातून आता कसा परफॉर्मन्स राहील. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट, प्रेशर हटवणारं मात्र यावेळेला खूप सुंदर प्लेसमेंट. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये 10 या धावसंख्येवर. मनोजी पाटील, ज्या पद्धतीने रोहन गावड एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय, इथे जर 3 ते 4 विकेट जर लवकरात लवकर आले तर डेफिनेटली मॅचमध्ये पलटवार होण्याची दाट शक्यता आहे. आणि ती खेळपट्टी आहे, समान न्याय देणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना ही खेळपट्टी पाहायला मिळते. नक्कीच रोहनला मी मागील 10 वर्षापासून बघतोय खेळताना. त्याच्याकडे गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेचा जर त्याने पुरेपूर वापर केला, अनुभव तर खूप आहे त्याच्याकडे, त्या अनुभवाने गोलंदाजी केली तर ह्या धावा रोखल्या जाऊ शकतील. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय, उर्वरित 4 चेंडूमध्ये एखाद गडी अजून बाद केला तर मात्र सामन्याला कलाटणी येऊ शकते. यावेळेला फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला पाठवलंय 1 बाउन्स चौकारासाठी. सदानंद पाटील दादा स्टँडमध्ये आपण बघतोय हा चेंडू निघून गेलाय. तर ह्या पद्धतीची चेंडू तुम्हाला हाताळणं थोडंसं सोडावं लागेल, कारण तुम्ही फुलटॉस चेंडू देतील तर फुलटॉस चेंडूवर नक्कीच धावा वसूल केल्या जातील. हो, आणि या स्पर्धेमध्ये फुलटॉस 24 कॅरेट बॉल सुद्धा वापरला गेलाय, जो आपण पाहू शकतायत. इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुलटॉस. ही टॅगलाईन 24 कॅरेट फुलटॉस बॉलची आपल्याला पाहायला मिळते आणि फुलटॉस बॉलवर खूप चांगलं यावेळेला पनिशमेंट मिळालं. चौकार आला. चांगला फटका आहे, ऑफ ड्राईव्ह. 1 रन तर मिळेल. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने येत आहेत. एका धावेनिशी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 15 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी उपस्थित झालेले किरण गुरुद्वान एचीवर स्पोर्ट्सचे जे प्रोप्रायटर आहेत, त्यांनी या स्पर्धेत मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण पाहू शकतायत. या टुर्नामेंटसाठी बॉलर जो बेस्ट राहील त्याला शूज स्पॉन्सरशिप केले गेलेत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. किरण गुरुद्वान आणि राजू गावड खोडावेपाडा यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता इथून जर आपण पाहिलं तर मनोजी पाटील 20 रनची आवश्यकता आहे.
नक्कीच 20 धावा खूप कमी आहेत. आत्ता इथून टिचून गोलंदाजी करावी लागेल. आउटसाइड दी ऑफचा मारा केला गेला होता, परंतु रिव्हर्सचा फटका खेळला गेलाय. बघा पट्ट्यामध्ये चेंडू होता, चेंडूला त्यांनी हेरलं होतं आणि लगेच आपली बाजू बदलली खेळण्याची. डाव्या हाताचा फलंदाज होता, उजव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे आपण बघितलं तर षटकार गेलाय. या धावा रोखाव्या लागतील. इथून सामना आता 60-40 नाही तर 70-30 म्हणावा लागेल, कारण फलंदाजी करणारा संघ दातीवरी आहे. त्या दातीवरी संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. येस एक्झॅक्टली आपण वर्णन केलं ज्या पद्धतीने आपण पाहू शकता. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, अतिशय हा चांगला बॉल म्हणता येणार नाही आहे, मात्र ओरपिच बॉल होता, परंतु स्विच हिटचा फटका स्वतःला स्विच केलं, पोझिशनमध्ये आले, स्वतःला ॲडजस्टमेंट केलं आणि खूप चांगली ग्रीप बदलत असताना यावेळेला आपण पाहिलं तर पहा ॲक्शन रिप्लेमध्ये काय क्लीन अँड स्वीट यावेळेला आपण पाहू शकताय. स्विच हिटचा फटका केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलमध्ये. इथे तर मी म्हणेन की इयान मॉर्गन तिलक वर्माच्या कॉपीबुक स्टाईलमध्ये या ठिकाणी चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता आणि संघाची धावसंख्या 23 रन 23 धावा. विजयासाठी आता 14 रनची आवश्यकता आहे. जयवंती पाटील साहेब रोकेदादा यांची पिताश्री व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत. काय कडक स्ट्रोक खेळला होता, एक्स्ट्रा कव्हरला. सँडीची हीच ओळख आहे अगदी, मात्र त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन बरोबर तो गोलंदाजाला रीड करतो. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येत असताना परफेक्ट त्याचं फुटवर्क सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. आणि जर तुमच्याकडे या गोष्टी जर असतील मनोजी पाटील, की तुमचं युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर आणि टायमिंग, या जर प्रॉपरली 3 गोष्टी असतील ना, तर जगातील कोणताही चांगला गोलंदाज आला तरीसुद्धा तुम्ही मात्र त्याला सामोरी जाण्याची जिद्द तुमच्या अंगी असते आणि तेच केलं आतापर्यंत सँडीने. अगदी बरोबर, कारण फुटवर्क खूप महत्त्वाचा आहे आणि तो फुटवर्क आपण बघतोय तर व्यवस्थितरित्या दोन्ही फलंदाज आपला फुटवर्क दाखवताना इथे बघायला मिळतात. इथे सुद्धा 2 पावलं उजव्या यष्टीच्या बाहेर गेला फलंदाज आणि त्यानंतर चेंडू शॉर्ट लेनचा होता. शॉर्ट लेनच्या चेंडूला पूल केलं गेलंय आणि डीप स्क्वेअर लेगच्या वरून आपण बघितलं तर षटकार जातोय. इथे सामना पूर्णपणे आपल्या बाजूने आता झुकवलेला आहे. आता धावांची गरज आहे फक्त 7. बघा पूर्ण एकतर्फी सामना केलेला आहे सर. एकतर्फी सामना म्हणता येईल. जे आपण पाहतायत DCC दातिवरे विजयासाठी 7 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने रितेश निजाई बॅटिंग करतोय, काही 1-2 वर्षामध्ये या खेळाडूने खूप चांगला प्रभावित केलंय. चांगला बॉल होता, परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकतायत. यॉर्कर होता, पंचांकडे अपील केली जतीन भुयाळ सर त्या ठिकाणी आपण पाहतायत आणि नितेश कदम सर यांना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 21 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता. सकाळचं सत्र घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर आतापर्यंत वाचलेले आहेत 10 वाजून 40 बरोबर. आपण पाहिलं तर 9:58 बॉल डिलिव्हर्ड झाला होता. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळत असताना ड्राईव्ह खेळला गेलाय. पार्थ पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डेंजर एंडकडे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे मनोजी पाटील, आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत की चांगलं आतापर्यंत क्रिकेट खेळत असताना षटकार, चौकार आणि सिंगल डबलला सुद्धा महत्त्व देतात. गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. कारण जे चांगले फलंदाज असतात ना, ते नेहमीच चौकार षटकारानंतर आपली स्ट्राईक रोटेट करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं की एक षटकार आल्यानंतर 2-3 जर निर्धाव चेंडू खेळले गेले तर त्याचा फायदा नसतो आणि हेच काम करताना दोन्ही बॅटर आपल्याला बघायला मिळतात. वाईट प्लस 4 धाबा येतात आणि इथे सामना मात्र फिनिश आपल्याला बघायला मिळतोय. इथे दातिवरी संघ विजय होताना बघायला मिळतोय. काही जबरदस्त आणि अप्रतिम असा सामना आपल्याला बघायला मिळाला, परंतु एकतर्फी लढत झाली. रॉकी ग्रुप चषकामध्ये काही जबरदस्त स्टँड आपल्याला बघायला मिळतात. मैदानाची रचना खूप छान आहे आणि खास करून आपण बघतोय की सीमारेषेवर जे रोप लावलेला आहे आणि त्याला जे आपण बघतोय पुठ्ठे आहेत, काही जबरदस्त असं वाटतंय की इंटरनॅशनल सामना सुरू आहे आणि त्याच पद्धतीचं मैदान आपल्याला बघायला मिळतंय.